अगं अजयचा फोन आहे. पोचला वाटतं. हॅलो, काय पोचलास का? हो बाबा, इतक्यातच फ्लॅटवर आलो आणि लगेच तुम्हाला फोन लावला. वा छान छान. प्रवास कसा झाला? काही त्रास नाही ना? कॅलिफोर्निया ते मुंबई व्यवस्थित, पण मुंबईत आल्यावरती इथल्या पावसाने आणि ट्रॅफिकने आमचं उत्तम स्वागत केलं. अरे तसं घडलं नसतं तर नवल वाटलं असतं. नाही म्हणून म्हणतो, तर सुट्टी काढून आलात ना इकडे, तर लगेच एक काम करा, इकडे निघून या आपल्या गावी. हा, इच्छा तर आहे बाबा, पण अरे विचार कसला करतोस? मी तर म्हणतो उद्या सकाळीच निघून या इकडे. हा, अरे मला पण बघू दे रे नातवाला. 3 वर्ष झाली तुझा चेहरा बघितला नाही. हा, अरे तुझ्या आईने ना आठवडाभर तयारी सुरू केली तुम्ही येणार म्हणून. हो, आणि या रिटायर्ड झालेल्या म्हाताऱ्याला पण कामाला लावलंय. हा, ए आता नका रे वाट बघायला लाव. या या लवकर या. हा, बाबा मी काय म्हणतो, तुम्हीच इकडे या ना. अरे पण कसं आहे बाबा, ऋग्वेद अजून लहान आहे आणि त्याला तिथे ऍडजस्ट होणं जरा, परत मागच्या वेळेसचा अनुभव आहेच. मी एकटा असतो तर लगेच निघून आलो असतो. बरं ठीक आहे. बाबा या, कसं झालं प्रवास? ये, कशी आहेस? या नमस्कार कर. असू दे असू दे. नमस्कार करते. नाही, मी तुझी अडचण समजू शकतो. काय आधी मलाही वाईट वाटलं. आणि कसं आहे, राहणीमान बदललं की अशा समस्या उद्भवतातच. मी काय म्हणते बाबा, आपण सगळे 8-10 दिवस ट्रिपला जाऊयात ना, मस्त मजा करूयात. मी सुद्धा एक ट्रिप प्लॅन केली आहे. तेव्हा आपण आधी मी ठरवलेल्या त्या जागेवर जायचं. मग तिथं गेल्यावर तुम्हीच ठरवा, तिथून परत यायचं का तिथेच थांबायचं. असं कुठे जायचंय आपल्याला? तिथं गेल्यावर कळेलच. वेलकम सर, वेलकम. आजोबा, where are we? अरे कोकणात, आपल्या अंजर्ले गावात. या सर, RNS इन्फ्रा प्रोजेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेडच्या क्लिफ्टॉपमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. ह्या प्रोजेक्टच्या फेज 1 मध्ये अशा स्प्लेंडेड विलास सोबत स्टुडिओ अपार्टमेंट्सचाही समावेश आहे, जिथे तुम्हाला अप्रतिम असा सी व्ह्यू आणि हिल व्ह्यू बघायला मिळतो. अँड सर, दिस प्रोजेक्ट इज रिअली वन ऑफ अ काइंड. आई काय आहे? चल बघूयात ना. आलिशान राहणीमान आणि निसर्गाचं उत्तम मिलन. म्हणजे क्लिफ्टॉपच्या या स्प्लेंडेड विलामध्ये तुमच्या कम्फर्टकडे खास लक्ष देण्यात आलं आहे. आमच्या या प्रोजेक्टमध्ये तुम्हाला सर्व सुखसुविधा पुरवण्यात आल्या आहेत. अरे हो, तुमचं ते जाकुजी का काय म्हणतात ना, ते सुद्धा आहे इथं. बर सर, या.
दिस इज अमेझिंग. बट टेल मी वन थिंग, व्हॉट अबाउट सिक्युरिटी? म्हणजे गावापासून लांब एवढं. अजिबात काळजी करू नका सर. स्टेट ऑफ द आर्ट सिक्युरिटी सिस्टीम मध्ये संपूर्ण क्लिफ टॉप एरिया हा सीसीटीव्ही कॅमेराजने कव्हर केला आहे आणि सिक्युरिटी गार्ड्स तर आहेतच. आणि सर, प्रत्येक घराच्या मेन गेट वरती आम्ही एक एक सीसीटीव्ही कॅमेरा इन्स्टॉल केले आहेतच. आणि दुर्दैवानं इथं असताना कोणी आजारी पडलं तर? एका फोन कॉल वरती डॉक्टर तपासणीला येतील एवढी काळजी आम्ही घेतली आहे. वाव, स्विमिंग पूल. अरे सावकाश रे. हे आपलं स्विमिंग पूल असेल ना बाबा? बिनधास्त हो म्हणा सर. हा स्विमिंग पूल स्प्लेंडेड विलाच्या पॅकेज मध्ये इन्क्लुडेड आहे. इतक्या सगळ्या गोष्टी एकाच पॅकेज मध्ये? म्हणजे मी तरी अशी कन्सेप्ट पहिल्यांदाच बघते. अहो, एवढंच नाही तर अजून बरंच काही आहे आमच्याकडे तुम्हाला देण्यासाठी. हो, अजून काय असं? इथून अगदी जवळ आम्ही डेव्हलप करत असलेल्या फार्मलँडवर आंब्याची आणि काजूची लागवड असणार आहे. विचार करा, जर का या शेतात तुमचं टुमदार असं एक फार्म हाऊस असेल तर. शेतामधलं घर आणि आजूबाजूला आमराई. आई, तुम्हाला माहित नाही तो आमराईतला सुगंध मी इतका मिस करते ना. दिस इज क्वाईट इम्प्रेसिव्ह. म्हणजे हे वातावरण, हा निसर्ग. इथून पुढे मी जेव्हा केव्हा येईन ते मुंबईच्या फ्लॅटकडे ढुंकूनही बघणार नाही. सरळ इथे निघून येईन. ही सगळी या निसर्गाची जादू आहे अजय. कधी कधी ना हा निसर्ग आपल्याला सुखाच्याही पलीकडची भावना नकळत देऊन जातो. योगा, मेडिटेशन रूम, स्टीम बाथ, मसाज रूम, लायब्ररी, जॉगिंग ट्रॅक, कॅरम, स्नूकर, बास्केटबॉल, जिम्नेशियम. अरे बास बास, तू आमची चेष्टा तर नाही ना करत आहेस? माझा अजिबात विश्वास नाही तुझ्यावर. अहो, खरंच हे सगळं आहे आमच्याकडे. क्लिफटॉप क्लब मेंबरशिपच्या अंतर्गत या सगळ्या गोष्टी तुम्हाला मोफत मध्ये मिळतात. बरं का सर, ज्येष्ठांसाठी रिटायरमेंट होमचं उत्तम असं प्लॅनिंग फेज 1, फेज 2 मध्ये करण्यात आलंय, ज्यामध्ये ट्विन बंगलो सोबत अपार्टमेंटचाही समावेश आहे. यामध्ये लॉन्ड्री, फूड फॅसिलिटी, कम्युनिटी सेंटर, 24/7 ओपन क्लिनिक आणि इतर इमर्जन्सी सर्व्हिसेसची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. आणि सर, ज्यांना इन्व्हेस्टमेंटची इच्छा आहे त्यांच्यासाठी नॉन ॲग्रिकल्चरल प्लॉट्सही उपलब्ध करून देत आहोत. अजय, मग काय विचार आहे? मला तर हे प्रचंड आवडलंय. अगं, विचार काय करायचा आहे त्यात? दिस वुड बी द बेस्ट इन्व्हेस्टमेंट आईबाबांसाठी आणि त्यांच्या नातवासाठी. काय मग निघायचं? हो, पण डील फायनलाइज करून परत याला लवकरच. आपल्या कुटुंबासोबत चांगला वेळ घालवायला कोणाला नाही आवडणार. त्यात कोकणाच्या निसर्गाची साथ मिळाली, तीही क्लिफटॉप सारख्या ठिकाणी, तर बास आणखीन काय हवंय? हाकेच्या अंतरावर असणारा समुद्र, काजूची आंब्याची वाडी, इथं असणाऱ्या असंख्य सुविधा तुम्हाला तुमच्या कुटुंबासोबत सगळे त्रास विसरायला लावून एक विलक्षण आनंद देतात. शेवटी आपलं आयुष्य हे सुंदर आहे आणि ही सुंदरता अनुभवायची संधी तुम्हाला इथेच मिळेल. क्लिफटॉप येथे तुमच्या कुटुंबाच्या सुखाला एक नवीन परिभाषा मिळते. शेवटी आपल्या माणसांच्या सुखापेक्षा मोठी गुंतवणूक ती कुठली?